नमस्कार, मी पोपट पिटेकर. महाराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा 90वा वाढदिवस हा विशेष असणार आहे. कारण की भारतीय सैन्याकडून त्यांना हा रणगाडा गिफ्ट म्हणून देण्यात आलेला आहे आणि आज हा रणगाडा इथं बसवण्यात येणार आहे. मात्र हा रणगाडा गिफ्ट देताना गावकऱ्यांना काय वाटतं, त्यांच्या काय भावना आहेत, ह्या आपण संदर्भात जाणून घेणार आहोत. बाबा, खरं म्हणजे ही तुमच्यासाठी आणि सर्व महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट असेल. सैन्याकडून आज अण्णा हजारेंना 90वा वाढदिवसानिमित्त हा रणगाडा गिफ्ट गिफ्ट म्हणून देण्यात येत आहे. तुमची काय भावना आहे? आणि आमची ही भावना हे रणगाडा पाहून ह्या मुलांनी सैन्यात भरती होण्याकरता अशी त्यांची इच्छा व्हावा, प्रेरणा मिळावा याच्याबद्दल हे असं वाटतं त्याच्याकरता. खरं तर अण्णा हजारे आता 90वा वाढदिवस साजरा करणार आहात आणि तुम्ही देखील अण्णा हजारेंच्या वयाच्या आहात. तुम्ही अण्णा हजारेंना किती दिवसापासून ओळखता आणि कसं अण्णा हजारेंकडे पाहता? नाही, अण्णा हजारे जसे इथे आल्यापासून आम्ही त्यांच्या बरोबरीने समजा ते जसं म्हणतात त्या पद्धतीने आम्ही गाव पातळीवरचे कार्यकर्ते चालतो, अशी आमची भावना. खरं तर अण्णा हजारे आल्यापासून या गावाचा प्रचंड विकास झालेला आहे, प्रचंड बदल झालेला आहे. आज राष्ट्रपती असतील, पंतप्रधान असतील, अनेक व्यक्तींनी ह्या गावाला भेट दिलेली आहे. खरं तर हे पहिलं गाव असेल आणि की ह्या गावाला सर्वोच्च महाराष्ट्राचं नाही देशाची ओळख बनलेली आहे. नाही, याच्या पलीकडे बोल काय सांगाल बाबा तुम्ही? बंद आहे ना विषय. नाही, अण्णा आजार असा विषय आम्हाला खूप मोठा आजार येतो आणि आमचं खूप चांगलं झाले. पोरांचं वाळांचं आमच्या याच्या पाठी खूप चांगलं झालं. त्यामुळे काहीच म्हणजे आम्हाला खूप अडचणही नाही, काहीच नाही, खूप आनंदी आहे. खरं तर हा आज रणगाडा सरकारकडून गिफ्ट देण्यात आलेला आहे. अण्णा हजारे 90 वर्षाचे होत आहेत. तुम्ही अण्णा हजारेंना काय शुभेच्छा द्याल? आनंदाचे आम्हाला काय पाहिजे, आपल्या शुभेच्छेचं काय बोलता येत आणि त्यामुळे काय आनंदाचे शुभेच्छा, आनंदी. खरं तर भावना व्यक्त करताना आपल्याला इथं पाहायला मिळत आहे आणि अण्णा हजारे 90वा वाढदिवस साजरा करताना इथं गावकऱ्यांना मोठा उत्साह इथं असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. पोपट पिटेकर, राळेगण सिद्धी, अहिल्यानगर.